निसर्गाने घडवलेलं स्वर्गाचे चित्र, जिथे प्रत्येक श्वासात स्वर्गाची अनुभूती मिळते. साधी भोळी माणसं भेटतात ज्याचं सौंदर्य शब्दात कधीच मांडता येणार नाही, आणि जिथे येणं सोपं आहे पण परत जाणं कठीण आहे. सुखाचं दुसरं नाव आणि सौंदर्याचा खजिना ज्याला म्हणतात, म्हणजेच स्वर्गापेक्षा सुंदर असलेलं आपलं कोकण. आणि ह्याच कोकणातल्या एका निसर्गरम्य ठिकाणी आपण आज भेट देणार आहोत. हे कोकणातलं समुद्राचं पाणी साफ आणि स्वच्छ असतं का? सिंधुदुर्ग स्टेशनवर तर आम्ही उतरलो, पण इथून मालवणला कसं जायचं माहितीच नव्हतं. इतक्यात हे काका आले आणि आम्हाला त्यांच्यासोबत रिक्षात घेऊन गेले आणि डायरेक्ट मालवणला सोडलं. आणि आश्चर्य म्हणजे आमच्याकडून पैसे पण नाही घेतले. मालवणला तर आम्ही पोचलो, पण आता राहायचं काय म्हणून हॉटेल्सना कॉल करून रूम शोधत होतो. इतक्यात एक जण बोलला, तुम्ही तिकडेच थांबा, मी तुम्हाला घ्यायला येतो. त्यांनी एकदम स्वस्त आणि मस्त रूम तर दिलाच, पण सोबत स्वस्त स्कूटीची पण सोय करून दिली. मग काय, टाकल्या बॅगा, काढली स्कूटी आणि निघालो मालवण भेटकंतीला. आता आम्ही कुठेही आलो तरी आमच्यातला ॲडव्हेंचर करणारा किडा हा जागाच असतो, म्हणून सरळ कायाकिंग करायला आलो. घनदाट कांदळवन म्हणजे मॅनग्रोव्ह, त्यातून वाहणारी ही नदी आणि ह्या पूर्ण जंगलात आम्ही फक्त दोघंच. कोकणातला समुद्रच नाही तर हे कांदळवन पण किती सुंदर आहे. असं वाटतं देवाने जेव्हा ही सृष्टी निर्माण केली ना, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे, आपली सर्वोत्तम कलाकृती करायची तर राहूनच गेली, आणि मग त्यांनी हे असं कोकण निर्माण केलं. पूर्ण 1 तास ही कायाक चालवून आम्ही जाम थकलो आणि डायरेक्ट जेवायला आलो. आता मालवणात दिलंय आणि म्हावरा नाही खाऊक असं होताला काय. मस्त पापलेट आणि कोलंबी थालीवरती ताव मारला. आ हा हा हा. यू कॅन टेक मी आउट फ्रॉम कोकण, बट यू कांट टेक कोकण आउट फ्रॉम मी. आम्ही आवडीने खाल्लं तर खरं, पण त्याची किंमत खूप जास्त होती. पण पोटभर खाल्लं आणि बीचवर जायला निघालो. असं ऐकलंय हा बीच जास्त कोणाला माहिती नाहीये. हा काय, तर जावंच लागेल. जंगलातून निघालेले हे रस्ते, 2 गावांना जोडणारे हे ब्रिजेस आणि पेंटिंग सारखे वाटणारे हे लँडस्केप्स बघत आम्ही पोचलो निवती बीचवर. खरंच इकडे जास्त कोणी तर नव्हतंच, आणि मुळात ही जागा या जगातलीच नाहीये असं वाटत होतं. एका बाजूला फ्रेंड्सचा ग्रुप प्रायव्हेट आयलंडचा फील घेत होता, तर दुसऱ्या बाजूला गावची लोक मासेमारी करत होते. पहिले ही होडी धक्का मारून पाण्यात न्यायची, पाण्यात जाऊन एक मोठं जाळं टाकायचं, मग ते इथे येऊन परत खेचायचं, तेव्हा मिळते मच्छी. पण ह्यांचं जाळं कुठेतरी अडकलं आणि ते सोडवायला रात्र झाली. आता मला कळालं ती मच्छी एवढी महाग का होती. किती कठीण काम आहे हे, पण इकडच्या लोकांसाठी हे रोजचं आयुष्य आहे. पण तरी ते या आयुष्यात खूप सुखी आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळी लोक मिळून रोज हे काम करतात. आणि आपल्या कोकणातली माणसं आहेतच रे अशी. इथे लोक पैशांचा विचार न करता एकमेकांना मदत करून एकजुटीने खुश कसं राहू शकतो ह्याचा विचार करतात. आणि इतक्यात सुमित म्हणाला, आज समजलं, कोकणातला नुसता समुद्राचं पाणीच स्वच्छ नाही, तर इकडच्या लोकांचं मन पण किती साफ आहे. आहेतच रे आपल्या कोकणातली माणसं साधी भोळी. आमचा कोकणातला प्रवास तर इथेच संपला, पण तुम्हाला असेच सुंदर सुंदर व्हिडिओज बघत राहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. BT Max आपला पाण्यात पडला, झाडाला अडकून असं पाण्यात पडला डायरेक्ट.